जर मर एकदा जर वाढली तर निश्चित तुमचा रोपाचाही खर्च अजून वाढू शकतो आणि ती मर थांबवण्यासाठी खत औषधांचा सुद्धा खर्च वाढू शकतो। मित्रांनो, ही एक चूक आपल्याला भरपूर सारी नुकसान देऊन जाते। त्याच्यासाठी लागवड कशी करायची हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे। शेतकरी मित्रांनो, मी संदीप गुंजाळ आपल्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या या ठिकाणी प्लॉटवरती कारल्याची लागवडी चालू आहे। तुम्ही वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतोय, परंतु आजचा एक विषय आहे की लागवडी संदर्भातला। आपण चांगल्या नर्सरीतून रोप आणलं आणि चांगली अशी मशागत आपल्या शेतावरती केलेली आहे। पण मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा लोकांकडून चूक होती, कारण या नंतर ह्या गोष्टीला फेस करावं लागतं की मर हा बारा भानगडी अशा गोष्टी चालू होतात। तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे फक्त लागवडी संदर्भातला। आपल्याला चांगल्या कंपनीचं आपण चांगल्या नर्सरीतून रोप पण आणलेलं आहे आणि चांगल्या औषधांमध्ये ते बुडवून पण घेतलेलं आहे, पण सगळं करून कधी कधी ते प्रयत्न व्यर्थ जातात। कारण काय होतं, ज्या चुका आपल्या लेबरकडनं होतात त्या चुका होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण आहे की जी आपली मर 8 दिवसानंतर बरेचसे सारे फोन चालू होतात की मर होते, त्याला काही औषधं द्या किंवा त्याला काही फवारे द्या, किंवा नर्सरीवाल्यांना सुद्धा फोन जाता की मर होते बुवा, तुम्ही चुकीचं रोपं दिले, खराब रोपं दिले, अशा पण तक्रारी नर्सरीकडे जातात। तर मित्रांनो, याला जे कारणीभूत असतं सगळं आपलं मॅनेजमेंट ह्या गोष्टीला कारणीभूत असतं। त्या ठिकाणी आपण जर लागवड चुकली तर तुम्ही कोणत्याही भारी नर्सरीतून आणलं आणि कोणतीही चांगली मशागत केली, पण लागवड जर चुकीची झाली तर सर्व प्लॉट आपला या ठिकाणी व्यर्थ जाऊ शकतो। भरपूर लोक पाहत असतो की लाकडाच्या सहाय्याने खड्डे असतील किंवा हाताच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे असतील, ते खड्डे घेऊन त्यामध्ये ते कोकोपीटचं रोप टाकतो, त्यावरती माती लावतो, भरपूर सारा असा गाळ लागला जातो आणि तिथे ते बुरशी ॲक्टिव्ह होऊन तिथे ते बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन तिथे ते गळुंबा किंवा मर रोग अशा अनेक रोगांना सामोरं जावं लागतं। आणि ते जर मर एकदा जर वाढली तर निश्चित तुमचा रोपाचाही खर्च अजून वाढू शकतो आणि ती मर थांबवण्यासाठी खत औषधांचा सुद्धा खर्च वाढू शकतो। मित्रांनो, ही एक चूक आपल्याला भरपूर सारी नुकसान देऊन जाते। त्याच्यासाठी लागवड कशी करायची हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे। मित्रांनो, त्याकरता हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवला आहे। कोकोपीटचं जेवढी कोकोपीटची साईज आहे तेवढ्याच साईजचं होल आपल्याला जमिनीमध्ये घ्यायचं आहे। तेवढ्या साईजचं होल जमिनीमध्ये घेऊन कोकोपीट त्यामध्ये टाकून, कोकोपीटचं रोप त्यामध्ये टाकून आल्हाद 2 बोटाने आपल्याला त्या ठिकाणी गाळ लावायचा आहे। गाळ लावून काळजी एक गोष्टीची घ्यायची आहे, कोकोपीट तर उघडं राहिलं नाही पाहिजे आणि खोडाला माती ही अजिबात लागली नाही पाहिजे, ह्या दृष्टीने लागवड करायची आहे। लागवड केल्यानंतर थोडं 2 बोटांनी ती रोप प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या आसपास असलेली हवा ही बाहेर निघल आणि कोकोपीटचा आणि मातीचा संपर्क येऊन ती मुळी त्या ठिकाणी त्या सेकंदाला त्या मुळीला चालना भेटते। आणि जर ते रोप त्या ठिकाणी त्या पद्धतीने लागलं गेलं तर 100% लागवड ही आपली सक्सेस होते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे। व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला जर आवडलं तर शेअर करायचं आहे। धन्यवाद।